माहेर ही संस्था गेल्या 29 वर्षांपासून अनाथ, गरजू व निराधार महिला, मुले आणि पुरुष यांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत आहे. संस्थेची स्थापना 1997 साली झाली असून सिस्टर लुसी कुरियन या संस्थेच्या संस्थापिका आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या 7 राज्यांमध्ये विविध शाखांद्वारे सेवेचं कार्य सुरू आहे. तसेच सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रमांच्या मार्फत देखील काम चालते. माहेर वात्सल्य धाम मांजरी खुर्द ही संस्थेची एक महत्त्वाची शाखा असून इथं निराधार व मानसिक आजारांनी ग्रस्त महिलांचं संगोपन, उपचार आणि पुनर्वसन केलं जातं. आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचं औचित्य साधत माहेर वात्सल्य धाम संस्थेतर्फे एकादशीचा संकल्प प्रत्येकानं लावू एक वृक्ष या संदेशासह अव्हळवाडी परिसरात उत्साहात ग्रंथदिंडी काढण्यात आली. धार्मिक श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वृक्षदिंडीत माहेर संस्थेच्या शर्ली दिदी, कर्मचारी वर्ग, स्वयंसेवक तसेच संस्थेतील मानसिक आजारग्रस्त महिला, मुले आणि मुलींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. निसर्ग संवर्धनाचे संदेश देणारे फलक आणि वृक्षांची रोपे हातात घेऊन वारकऱ्यांच्या भक्तिमय वातावरणात दिंडी काढण्यात आली. दिंडीनंतर मांजरी अव्हळवाडी परिसरात माहेर संस्थेतर्फे सुमारे 150 वृक्षांचं वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांना झाडे लावण्याबरोबरच त्यांचं संगोपन करण्याची शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण म्हणजे मागील वर्षी माहेर संस्थेकडून देण्यात आलेल्या रोपांचं जतन करून ती यशस्वीपणे वाढवणाऱ्या ग्रामस्थांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये पर्यावरण संवर्धनाची भावना अधिक दृढ झाली. विठ्ठल भक्ती सोबत निसर्ग भक्ती ही तितकीच महत्त्वाची आहे. झाडं लावणं ही सुरुवात आहे, मात्र त्यांचं संगोपन करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पर्यावरणाचं संरक्षण हीच खरी समाजसेवा आणि ईश्वर सेवा आहे. माहेर संस्था गेली अनेक वर्ष अनाथ, निराधार, मानसिक आजारग्रस्त महिला तसेच गरजू मुलांच्या पुनर्वसन, शिक्षण, आरोग्य आणि सन्मानपूर्वक जीवनासाठी कार्यरत आहे. सामाजिक सेवेबाबत पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी ही जपत संस्थेनं हा उपक्रम यशस्वीपणे राबवला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माहेरच्या सर्व कर्मचारी वर्गानं, स्वयंसेवकांनी आणि सहभागी ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. विठ्ठल भक्ती, निसर्ग भक्ती हा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचं नागरिकांनी विशेष कौतुक केले.